नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. जयंत पाटील यांना त्यांच्याच पक्षात किती त्रास होतोय, आम्ही त्यांच्या वेदना समजून घेत आहोत, असं वक्तव्य अमोल मिटकर यांनी केलंय. केडीएमसीचा अधिकार कंत्राटदाराकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला असून कायदेशीर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्तांकडून देण्यात आली आहे. इंदापुरात बॉम्ब सापडले असून एक दोन नव्हे तर तब्बल 9 सुतळी बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जालना शहरात फळबागायतदार शेतकऱ्यांनी भव्य रॅली काढली आहे. जयश्री उमरे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. पुण्यातील एका पुणेकरांनी आपल्या घरातील बाप्पासमोर मराठा आरक्षणाचा देखावा तयार केलाय. तर या देखाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आलाय. नवी मुंबईतील तुर्भे येथे पहिल्या सार्वजनिक शिवछाया मंडळाने शिवराज्याभिषेकाचा देखावा साकारलाय. सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी देत नाही हे आम्ही बघतो, असा इशारा नागेश पाटील अष्टीकर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतलंय. गोपीनाथ मुंडे नसताना त्यांची बदनामी करणं हे उद्धव ठाकरेंना शोभत नाही, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय. राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंय. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विवेक ओबरॉय यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन त्यांची आरती देखील केली. अजित पवार बारामतीतून उभे राहणार आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. अजित पवारांना एवढाच पश्चाताप होत असेल तर त्यांनी शरद पवारांना पक्ष आणि चिन्ह परत देऊन टाकावं, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार बारामती तालुक्यात स्वाभिमानी यात्रा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आमदार अमोल मिटकर यांच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. फोटो वापरा किंवा नका वापरू, एकनाथ शिंदे आता सगळ्यांचे मामा आणि भाऊ झालेत, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावलाय. गोंदिया शहरातील प्राची प्रमोद गुडगे या महिलेने आपल्या घरी गणपती बाप्पा यांचं आगमन करत यावर्षी महिला अत्याचारावर कडक कायदा करण्याची मागणी करणारी थीम दाखवत देखावा तयार केलाय. शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा, अशी खोचक टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि अमित शहा यांनी कितीही प्रयत्न केले तरी बाप्पा प्रसन्न होणार नाही, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.